नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनल करियर वॉरियर कट्टावरती। तर मित्रांनो, आज मी तुमच्यासाठी 15 सप्टेंबर 2021चे जेवढेही चालू घडामोडीचे प्रश्न होत असतील तेवढे सगळे मी तुमच्यासाठी घेऊन आले। तर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या आणि लाईक अँड शेअर करायला नक्कीच विसरू नका। चला तर मग मित्रांनो, आपण व्हिडिओला सुरुवात करूया आणि पहिल्या प्रश्नाकडे वळण्याआधी मी तुम्हाला काल जो प्रश्न दिला होता त्या प्रश्नाचं उत्तर आपण जाणून घेऊया। तर मित्रांनो, या प्रश्नाचं एका विद्यार्थ्याने एकदम अचूक उत्तर दिलेलं आहे। तर आता आपण प्रश्न बघूया आणि त्या प्रश्नाचं एक्सप्लेनेशन बघूया। मग प्रश्न काय होता, तर एडीबीने महाराष्ट्रातील ग्रामीण कनेक्टिव्हिटी सुधारण्यासाठी वाढीव वित्त पुरवठा म्हणून किती कर्ज मंजूर केले? तर योग्य आन्सर आहे ऑप्शन ए, USD 300 दशलक्ष म्हणजे 300 दशलक्ष डॉलर। तर एडीबीने महाराष्ट्रातील ग्रामीण कनेक्टिव्हिटी सुधारण्यासाठी वाढीव वित्त पुरवठा म्हणून 300 दशलक्ष डॉलर कर्ज मंजूर केले आहे। मग आता भारत सरकार आणि एडीबी बँकेने महाराष्ट्र राज्याच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी हे कर्ज मंजूर केले आहे। कशासाठी? तर महाराष्ट्र राज्याच्या अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी। आणि कोणी? तर भारत सरकार आणि एडीबीने। मग एडीबी काय आहे? तर ही एशियन डेव्हलपमेंट बँक आहे मित्रांनो, आणि मराठीत त्याला काय म्हणतात तर आशियाई विकास बँक। मग या बँकेची स्थापना केव्हा झाली होती? तर 19 डिसेंबर 1966 मध्ये। आणि मुख्यालय कुठे आहे या बँकेचं? तर फिलिपिन्स देशातील मनिला येथे। आणि अध्यक्ष कोण आहे? तर मात्सुगु असाकावा हे अध्यक्ष आहेत एडीबी बँकेचे, एशियन डेव्हलपमेंट बँकेचे। मग आता वळूया आपण पहिल्या प्रश्नाकडे। प्रश्न पहिला, अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेत पुरुष एकेरीमध्ये कोणत्या खेळाडूने पहिलेच विजेतेपद जिंकले? तर योग्य आन्सर आहे ऑप्शन बी, डॅनिल मेदवेदेव। तर अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेत पुरुष एकेरीमध्ये डॅनिल मेदवेदेव या खेळाडूने पहिलेच विजेतेपद जिंकले। तर मित्रांनो, हा खेळाडू मग कोणत्या देशाचा आहे? तर हा खेळाडू रशिया या देशाचा आहे आणि 25 वर्षीय खेळाडू आहे हा। मग मित्रांनो, आपण काल प्रश्न पाहिला होता की म्हणजे आता या अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेत पुरुष एकेरीमध्ये डॅनिल मेदवेदेवने विजेतेपद जिंकले। मग महिला एकेरीमध्ये अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेमध्ये कोणी जिंकले होते? तर आपण कालच्या व्हिडिओमध्ये पाहिलं तर एमा रॅडुकानूने जिंकले होते आणि ही 18 वर्षाची खेळाडू आहे आणि कोणत्या देशाची? तर ती ब्रिटन देशाची खेळाडू आहे। मग तसेच हा जो खेळाडू आहे डॅनिल मेदवेदेव हा रशिया या देशातील आहे, 25 वर्षीय खेळाडू आहे हा। मग आता या खेळाडूने कोणत्या खेळाडूला पराभूत करून हे विजेतेपद जिंकले? तर नोवाक जोकोविचला पराभूत करून या खेळाडूने हे विजेतेपद जिंकले। आणि हा खेळाडू कोणत्या देशातील आहे? तर सर्बिया देशातील नोवाक जोकोविच। मग नोवाक जोकोविचने आधी कोणकोणत्या ग्रँड स्लॅम स्पर्धेमध्ये विजेतेपद जिंकलेलं आहे? तर फ्रेंच, विम्बल्डन आणि ऑस्ट्रेलियन या 3 ग्रँड स्लॅम स्पर्धेत या 34 वर्षीय खेळाडूने विजेतेपद जिंकले आहे। कोणत्या खेळाडूने? नोवाक जोकोविचने। आणि आता कोणी जिंकले? तर डॅनिल मेदवेदेवने। मग 1969 मध्ये ऑस्ट्रेलियाचे माजी टेनिसपटू रॉड लेवर यांनी पुरुषांमध्ये अखेरचे कॅलेंडर स्लॅम मिळवले होते। परंतु मित्रांनो, आता नोवाक जोकोविचने हे कॅलेंडर स्लॅम सुद्धा तो मिळवू शकला नाहीये आणि आता डॅनियलने गोल्डन स्लॅम मिळवले आहे। गोल्डन स्लॅम मिळवले आहे म्हणजे आता त्याने विजेतेपद जिंकले आहे। कोणत्या ह्याच्यात? तर अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेत पुरुष एकेरीमध्ये। मग वळूया पुढच्या प्रश्नाकडे। प्रश्न दुसरा, कोणत्या राज्य सरकारच्या नीट विरोधी विधानसभेत मांडलेल्या विधेयकाला मंजुरी मिळाली? तर योग्य आन्सर आहे ऑप्शन ए, तामिळनाडू। तर तामिळनाडू राज्य सरकारच्या नीट विरोधी विधानसभेत मांडलेल्या विधेयकाला मंजुरी मिळाली। मग आता नीट विरोधी म्हणजे नीट काय आहे? तर नीट ही एक परीक्षा आहे, नॅशनल एंट्रन्स कम इलिजिबिलिटी टेस्ट आहे। आणि कोणत्या सरकारने विधेयक मांडलं होतं विधानसभेमध्ये? तर तामिळनाडू सरकारने। मग तामिळनाडू सरकारचे मुख्यमंत्री कोण आहे? तर MK स्टॅलिन यांनी हे विधेयक मांडलं होतं आणि त्या विधेयकाला मंजुरी मिळाली आहे। मग आता हे विधेयक का मांडलं होतं त्या तामिळनाडू सरकारच्या मुख्यमंत्र्यांनी? तर अपयशाच्या भीतीने विद्यार्थ्यांच्या आत्महत्यामुळे हा निर्णय त्यांनी घेतला आहे। अपयशाच्या भीतीने काही विद्यार्थी आत्महत्या करतात मित्रांनो, त्याच्यामुळे हे नीट विरोधी विधानसभेत विधेयक त्यांनी मांडलं आहे। मग आता या विधेयकामध्ये काय आहे नेमकं? तर ते आपण बघू। इम्पॉर्टंट पॉईंट,
हे विधेयक काय आहे आणि या विधेयकामध्ये नीट परीक्षेबद्दल काय मांडलं आहे, तर त्यात वैद्यकीय अभ्यासक्रम प्रवेशासाठी नीटमधून सूट देण्याची तरतूद आहे. कोणकोणत्या तरतुदी आहे या विधेयकामध्ये, तर त्या बघू आपण. 12वीच्या गुणांच्या आधारे सामाजिक न्यायाच्या तत्त्वावर प्रवेश देण्याची घोषणा त्यांनी केली आहे. तसेच दंतवैद्यक, होमिओपॅथी या सर्व अभ्यासक्रमांना प्रवेशासाठी नीट गरजेची असणार नाही अशी तरतूदसुद्धा या विधेयकामध्ये केली आहे. आणि हे जे विधेयक आहे हे नीट परीक्षेत सूट देणारे हे विधेयक आहे. मग आता इथे उल्लेख आला तमिळनाडू राज्याचा. मग आपण तमिळनाडू राज्याबद्दल स्टॅटिक जीके बघून घेऊ मित्रांनो. तमिळनाडू राज्याची स्थापना केव्हा झाली होती, तर 26 जानेवारी 1950 मध्ये. राजधानी काय आहे तमिळनाडू राज्याची, तर चेन्नई. मुख्यमंत्री कोण आहे, तर M.K. स्टॅलिन. मी आताच सांगितलं तुम्हाला. राज्यपाल कोण आहे, तर बनवारीलाल पुरोहित. लोकसभा सीट किती आहे तमिळनाडूची, तर 39. राज्यसभा सीट्स किती आहे, 18. विधानसभा सीट्स किती आहे, तर 234. तमिळनाडू राज्याचे उच्च न्यायालयाचं नाव काय आहे, तर मद्रास. उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश कोण आहे, या मद्रास उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश कोण आहे मग, तर न्यायमूर्ती संजीव बॅनर्जी. आणि तमिळनाडू राज्यात कोणकोणती धरणं आहेत, तर अमरावती, मेत्तूर, लोअर भवानी, सातनूर, बगेर अलियार, पपानसम, कृष्णगिरी, करुपानधी, मथिमुथार, कोडिवेरी, कल्लानाई, पेरुंचानी, चित्तार, आथुपल्लायम, मुकद्दल, गुंडारू, शोलायार, कमराज, मंजालर, कुंडेरीपल्लम, अदाविनयनार कोविल, हायवे धरण इत्यादी धरणं हे तमिळनाडू राज्यातील आहेत. मग तसेच तमिळनाडू राज्यामध्ये कोणकोणती लोकनृत्य आहे, तर करगट्टम, कुमी, कोलाट्टम, कावडी, आट्टम, काई, सिलबट्टम, माईल अटाम, ओढिलट्टम, देवत्तम, पोईक्कल, कुदिराई अट्टम इत्यादी तमिळनाडू राज्याची लोकनृत्य आहे मित्रांनो. तसेच मग तमिळनाडू राज्यामध्ये कोणकोणती राष्ट्रीय उद्याने आहेत, तर मृदुमलाई, मुकुर्ती, इंदिरा गांधी, अण्णामलाई, गुइंडी, मन्नार समुद्री राष्ट्रीय उद्यानची खाडी इत्यादी तमिळनाडू राज्यामध्ये राष्ट्रीय उद्याने आहेत. मग आता बघू पुढचा प्रश्न. प्रश्न 3. अलीकडेच ऑस्कर फर्नांडिस यांचे निधन झाले तर ते कोण होते. योग्य आन्सर आहे ऑप्शन सी, ए आणि बी. तर मित्रांनो अलीकडेच ऑस्कर फर्नांडिस यांचे निधन झाले तर ते काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री होते. मग त्यांच्याबद्दल आपण हे 3 पॉईंट आहे ते बघून घेऊ. ते 1980 साली ते लोकसभेवर निवडून आले होते. तसेच 1998 पासून ते 4 वेळा राज्यसभेचे सदस्यही राहिले आहेत. आणि 2006 ते 2009 या काळात ते केंद्रीय श्रम व रोजगार मंत्री होते. आपण उत्तरामध्ये पाहिलं ते माजी केंद्रीय मंत्री होते, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते. कोण, ऑस्कर फर्नांडिस. प्रश्न 4. नुकतेच कोणत्या राज्य सरकारने रोज 3 लाख व्यक्तींच्या लसीकरणाचे लक्ष्य ठेवले आहे. योग्य आन्सर आहे ऑप्शन ए, तेलंगणा राज्य सरकारने. तर नुकतेच तेलंगणा राज्य सरकारने रोज 3 लाख व्यक्तींच्या लसीकरणाचे लक्ष्य ठेवले आहे. मग तेलंगणा राज्याचे मुख्यमंत्री कोण आहेत, तर के. चंद्रशेखर राव. तर के. चंद्रशेखर राव यांनी रोज 3 लाख व्यक्तींच्या लसीकरणाचे लक्ष्य ठेवले आहे. मग या मुख्यमंत्र्यांनी आरोग्य व वैद्यकीय अधिकाऱ्यांना या सूचना दिल्या आहे. कोणत्या सूचना दिल्या आहे, तर 3 लाख व्यक्तींच्या लसीकरणाचे लक्ष्य ठेवले आहे त्यांनी, तर त्यासाठी सूचना दिल्या आहेत. तसेच शाळा, खाजगी संस्थांचा वापर हा लसीकरण केंद्रासाठी करण्यात यावा अशा सुद्धा सूचना त्यांनी आरोग्य विभागाला दिल्या आहेत मुख्यमंत्र्यांनी. मग आता इथे उल्लेख आला तेलंगणा राज्याचा, कारण तेलंगणा राज्य सरकारने हे लक्ष्य ठेवले आहे. मग तेलंगणा राज्याबद्दल आपण स्टॅटिक जीके बघून घेऊ. तेलंगणा राज्याची स्थापना केव्हा झाली, तर 2 जून 2014 मध्ये झाली होती. राजधानी काय आहे तेलंगणा राज्याची, तर हैदराबाद. मुख्यमंत्री कोण आहेत, तर के. चंद्रशेखर राव. राज्यपाल कोण आहेत, तर तमिलसाई सुंदरराजन. जिल्हे किती आहे तेलंगणा राज्यात एकूण, तर 33 जिल्हे आहे. तसेच लोकसभा सीट्स किती आहे, 17 तेलंगणा राज्याची. राज्यसभा सीट्स किती आहे, 7. विधानसभा सीट्स किती आहे, 119. उच्च न्यायालय कोणते आहे तेलंगणा राज्याचे, तेलंगणाच. आणि तेलंगणा राज्याच्या तेलंगणा उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीश कोण आहे, तर हिमा कोहली. आणि राष्ट्रीय उद्यान कोणकोणते आहे मग तेलंगणा राज्याचे, तर पाखलझील वन्यजीव अभयारण्य, वारंगल एतुरगरम अभयारण्य, पोचारम बांध, मेदकी, किन्नरसानी, मृगवानी राष्ट्रीय उद्यान, KBR,
महावीर हरिना वनस्थली राष्ट्रीय उद्यान, नेहरू झूलॉजिकल पार्क, कवल टायगर रिझर्व, शमीरपेट डिअर पार्क आणि अलीसागर डिअर पार्क इत्यादी राष्ट्रीय उद्याने आहे तमिळनाडू राज्याची. आणि मग राज्य मित्रांनो आपण तेलंगणा राज्याबद्दल आपण बोलतो आहे. आता आपण राष्ट्रीय उद्यान पाहिलं तेलंगणा राज्याचे. मग आता तेलंगणा राज्यामध्ये कोणकोणती धरणं आहेत तर निजाम सागर धरण, नागार्जुन सागर, जुर्ला प्रोजेक्ट, श्रीराम सागर, राजौरी बंदा डायव्हर्जन स्कीम, कोईल सागर प्रोजेक्ट, मिड मनेर धरण, श्रीसैलम धरण, लोअर मनेर धरण, हिमायत सागर सरोवर तसेच मंजिरा जलाशय इत्यादी धरणं आहेत तेलंगणा राज्यामध्ये. मग बघू आता पाचवा प्रश्न. प्रश्न पाचवा. कोणत्या देशात कर्करोग निदानाच्या जलद रक्त चाचण्या सुरू केल्या तर योग्य आन्सर आहे ऑप्शन ए ब्रिटन. तर मित्रांनो ब्रिटन या देशामध्ये कर्करोग निदानाच्या जलद चाचण्या सुरू केल्या आहे आता नुकत्याच. मग कोणी केल्या आहे तर ब्रिटनच्या राष्ट्रीय आरोग्य सेवेने केल्या आहेत. मग मग ह्या ज्या जलद चाचण्या सुरू केल्या आहे त्याबद्दल आपण इम्पॉर्टंट पॉईंट बघून घेऊ. गॅलरी नावाच्या प्रकल्पात ग्रेल ही आरोग्य कंपनी ह्या चाचण्या करत आहे. कोणती कंपनी? ग्रेल नावाची जी कंपनी आहे ती या चाचण्या करत आहे. आणि कोणत्या प्रकल्पात तर गॅलरी नावाच्या प्रकल्पात. मग हा जो प्रकल्प आहे गॅलरी नावाचा त्यात या गॅलरी चाचणीच्या मदतीने अनेक विविध प्रकारचे कर्करोग ओळखता येतात. तसेच मान, आतडे, फुफ्फुस, स्वादुपिंड व घशाचा कर्करोगही या चाचण्यात ओळखता येतो. कोणत्या चाचण्यामध्ये मित्रांनो आपण कोणत्या चाचण्या बघत आहोत तर कर्करोग निदानाच्या जलद रक्त चाचण्या. मग आता ग्रेलचे युरोपातील अध्यक्ष व ब्रिटनमधील कर्करोग संशोधक कोण आहेत तर हरपाल कुमार आणि ते आपल्या भारतीय वंशाचे आहे. ग्रेल ही एक कंपनी आहे. मग तिचे युरोपातील अध्यक्ष व ब्रिटनमधील कर्करोग संशोधक कोण आहेत तर हरपाल कुमार आणि ते आपल्या भारतीय वंशाचे आहे. मग आता आपल्या उत्तरामध्ये उल्लेख आला ब्रिटन देशाचा. मग आपण ब्रिटन देशाबद्दल माहिती बघून घेऊ. मग ब्रिटन देशाची राजधानी काय आहे तर लंडन. ब्रिटनचे पंतप्रधान कोण आहेत तर बोरिस जॉन्सन. ब्रिटन या देशाची मुद्रा काय आहे मित्रांनो तर पाऊंड स्टर्लिंग GBP असं लिहितात. आणि राष्ट्रभाषा कोणती आहे ब्रिटनची तर इंग्लिश. आणि कॉलिंग कोड काय आहे तर +44. प्रश्न 6. अमेरिकेच्या एका अभ्यासामध्ये खालीलपैकी कोणती लस ही डेल्टा उपप्रकारावर जास्त प्रभावी आहे तर योग्य आन्सर आहे ऑप्शन ए मॉडर्ना लस. तर अमेरिकेच्या एका अभ्यासामध्ये खालीलपैकी मॉडर्ना ही लस डेल्टा उपप्रकारावर जास्त प्रभावी आहे. डेल्टा हा उपप्रकार आहे म्हणजे विषाणूचा उपप्रकार आहे तो कोरोना विषाणूचा उपप्रकार. मग आता याबद्दल आपण इम्पॉर्टंट पॉईंट बघून घेऊ. मग हा अभ्यास कोणी केला आहे तर रिजन स्ट्रीप इन्स्टिट्यूटच्या डेल्टा अँड ॲनालिटिक्स विभागाचे उपाध्यक्ष शोनू ग्रॅनिस यांनी हे म्हटले आहे. काय म्हटले आहे त्यांनी तर डेल्टा या उपप्रकारावर कोणती लस जास्त प्रभावी आहे तर मॉडर्ना नावाची ही लस जास्त प्रभावी आहे. आणि तसेच मग मॉर्बिडिटी अँड मॉर्टॅलिटी विकली रिपोर्टनुसार mRNA लशी जास्त परिणामकारक सिद्ध झाले आहेत. तसेच ग्रॅनिस यांच्या मतानुसार लसीच्या परिणामकारकतेत फरक दिसत असला तरी मॉडर्ना, फायझर, जॉन्सन अँड जॉन्सन या सर्वच लसीमुळे कोरोनापासून संरक्षण होते. कशानुसार तर ग्रॅनिस यांच्या मतानुसार. कारण ग्रॅनिस यांनीच याच्यावर अभ्यास केला आहे आणि त्यांनीच सांगितले आहे की डेल्टा या उपप्रकारावर मॉडर्ना ही लस जास्त प्रभावी ठरली आहे. मग प्रश्न 7. नुकतेच कोणत्या देशाच्या सर्वात मोठ्या शहरात टाळेबंदी लागू करण्यात आली? योग्य आन्सर आहे ऑप्शन ए न्यूझीलंड या देशाच्या. तर मित्रांनो न्युकतेच न्यूझीलंड या देशाच्या सर्वात मोठ्या शहरात टाळेबंदी लागू करण्यात आली. मग न्यूझीलंड देशातील सर्वात मोठे शहर कोणते आहे तर ऑकलँड हे न्यूझीलंड देशातील सर्वात मोठे शहर आहे. आणि टाळेबंदी मग कुठपर्यंत लागू राहील तिथे तर 21 सप्टेंबरपर्यंत ही टाळेबंदी लागू राहणार आहे. आणि टाळेबंदी कोणी लागू केली आहे तर न्यूझीलंडच्या पंतप्रधान जेसिंडा अर्डन यांनी. मग आता टाळेबंदी का लागू केली अचानकच तर ऑस्ट्रेलियातून येणाऱ्या काही लोकांमुळे कोरोनाचा प्रसार झाल्याचे
प्राथमिक निष्कर्ष काढण्यात आले आहे. त्याच्यामुळे ही टाळेबंदी लागू करण्यात आली आहे. कोणत्या देशात? न्यूझीलंड या देशामध्ये. आणि न्यूझीलंडमधील कोणत्या सर्वात मोठ्या शहरामध्ये? तर ऑकलँड या शहरामध्ये. मग आता इथे उल्लेख आला न्यूझीलंड देशाचा, पण न्यूझीलंड देशाबद्दल 2-4 पॉईंट आपण बघून घेऊ. न्यूझीलंड देशाची राजधानी काय आहे? तर वेलिंग्टन. पंतप्रधान कोण आहे? तर जसिंडा अर्डन. मुद्रा काय आहे? तर न्यूझीलंड डॉलर, NZD असं लिहितात. आणि कॉलिंग कोड काय आहे? तर +64 न्यूझीलंड या देशाचा. प्रश्न 8वा, गांधी स्मृती आणि दर्शन समितीच्या उपाध्यक्षपदावर कोणाची नियुक्ती करण्यात आली? योग्य आन्सर आहे ऑप्शन बी, विजय गोयल यांची. तर मित्रांनो, गांधी स्मृती आणि दर्शन समितीच्या उपाध्यक्षपदावर विजय गोयल यांची नियुक्ती करण्यात आली. आणि विजय गोयल कोण आहे? तर ते माजी केंद्रीय मंत्री आहे. आणि मग आता इथे उल्लेख आला गांधी स्मृती आणि दर्शन समितीचा. मग गांधी स्मृती आणि दर्शन समिती काय आहे? तर मग गांधी स्मृती आणि दर्शन समितीचे अध्यक्ष कोण आहेत? तर आपले भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी. आणि आता उपाध्यक्ष उपाध्यक्षपदावर कोणाची निवड करण्यात आली आहे? तर विजय गोयल यांची. आणि ते कोण आहेत? तर माजी केंद्रीय मंत्री. आणि मग हे गांधी स्मृती आणि दर्शन समिती काय आहे? तर महात्मा गांधींचे ते हुतात्म्याचे ठिकाण आहे. मग त्याची स्थापना केव्हा झाली होती? तर 1984 मध्ये, सप्टेंबर 1984 मध्ये. आणि हे सध्या संस्कृती मंत्रालयामध्ये विधायक सल्ला आणि आर्थिक सहाय्याच्या अंतर्गत कार्य करते. प्रश्न 9वा, नुकतेच भारत आणि अमेरिका या 2 देशांच्या वतीने कोणत्या संवादाची स्थापना झाली? योग्य आन्सर आहे ऑप्शन डी, CAMFD. तर मित्रांनो, नुकतेच भारत आणि अमेरिका या देशांच्या वतीने CAMFD या संवादाची स्थापना झाली. मग आता हा संवाद काय आहे? तर CAMFD म्हणजे काय? तर क्लायमेट ॲक्शन अँड फायनान्स मोबिलायझेशन डायलॉग. आणि या संवादाची सुरुवात केव्हा झाली? तर 13 सप्टेंबर 2021 रोजी. मग या संवादाचे उद्घाटन कोणी केले होते? CAMFD या संवादाचे? तर पर्यावरण मंत्री, म्हणजे भारत आणि अमेरिका या दोघी देशांच्या पर्यावरण मंत्र्यांनी. मग भारताचे पर्यावरण मंत्री कोण आहेत? तर भूपेंद्र यादव. आणि अमेरिकेचे पर्यावरण मंत्री कोण आहेत? तर जॉन केरी, केंद्रीय पर्यावरण मंत्री. मग हा संवाद जो आहे हा संवाद कोणाअंतर्गत सादर केला गेला आहे? तर हा संवाद भारत अमेरिका हवामान आणि स्वच्छ ऊर्जा अजेंडा 2030 भागीदारी अंतर्गत सादर केला गेला आहे. मग या संवादाचा काय फायदा होणार आहे? तर या भागीदारीमुळे दोन्ही देशांना हवामानातील बदलांसंबंधीच्या क्षेत्रात सहकार्याचे नूतनीकरण करण्याची आणि आर्थिक समस्या हाताळण्याची संधी मिळेल. कोणत्या 2 देशांदरम्यान आहे तो संवाद? तर भारत आणि अमेरिका या 2 देशांच्या वतीने झालेली या संवादाची स्थापना आहे ती केव्हा झाली? तर 13 सप्टेंबर 2021 रोजी. आणि कोणता संवाद आहे तो? तर CAMFD, क्लायमेट ॲक्शन अँड फायनान्स मोबिलायझेशन डायलॉग असं त्याला म्हणतात. प्रश्न 10वा, कोणत्या राज्य सरकारने आणखी 6 महिन्यांसाठी त्या राज्याला अशांत क्षेत्र म्हणून घोषित केले? तर योग्य आन्सर आहे ऑप्शन ए, आसाम राज्य सरकारने. तर मित्रांनो, आसाम राज्य सरकारने आणखी 6 महिन्यांसाठी त्या राज्याला अशांत क्षेत्र म्हणून घोषित केले. मग आसाम राज्याचे मुख्यमंत्री कोण आहे? तर हेमंत बिस्वा शर्मा यांनी घोषित केले आहे. मग आता त्याबद्दल आपण इम्पॉर्टंट पॉईंट बघून घेऊ की हे नेमकं काय आहे, अशांत क्षेत्र काय आहे. तर सशस्त्र दल कायदा 1958 AFSPA याच्या कलम 3 अंतर्गत या राज्याला आसाम राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी अशांत क्षेत्र म्हणून घोषित केले आहे. कोणत्या कलम अंतर्गत? तर सशस्त्र दल कायदा 1958 याच्या कलम 3 अंतर्गत. मग मित्रांनो, हे जे आहे हा जो निर्णय आहे हा 28 ऑगस्ट 2021 पासून प्रभावी झाला आहे. मग आता हे सशस्त्र दल कायदा 1958 आपण पाहिला, त्या अंतर्गत या राज्याला अशांत क्षेत्र म्हणून घोषित केले आहे. तर मग हा सशस्त्र दल कायदा काय आहे? तर आपण त्याबद्दल इम्पॉर्टंट पॉईंट बघून घेऊ. सशस्त्र दल कायदा विशेषाधिकार कायदा 1958. तर हा जो कायदा आहे हा भारतीय संसदेचा एक कायदा आहे, ज्यामधून अशांत क्षेत्र घोषित केल्यास भारतीय सशस्त्र दलाला विशेष अधिकार प्रदान केले जातात. तसेच अशांत क्षेत्र म्हणजे विशेष न्यायालय अधिनियम 1976 नुसार एखाद्या क्षेत्राला अशांत घोषित केल्यास त्या क्षेत्राला किमान 3 महिन्यात परिस्थिती सांभाळता यायला हवी. आणि तसेच हा कायदा लागू केल्यास सशस्त्र दलाला
कोणत्याही सूचनेशिवाय कोणालाही कधीही कैदेत टाकण्याचे अधिकार दिले जातात आणि ते कुठेही मोहीम चालवण्यास सक्षम असतात. अशा प्रकारचा हा कायदा आहे मित्रांनो. कोणता कायदा? तर सशस्त्र दल विशेषाधिकार कायदा 1958. मग आता आपल्या उत्तरामध्ये उल्लेख आला आसाम राज्याचा. मग आपण आसाम राज्याबद्दल स्ट्रॅटेजी बघून घेऊ. मग आसाम राज्याची स्थापना केव्हा झाली होती? तर 26 जानेवारी 1950 मध्ये. राजधानी काय आहे? तर दिसपूर. मुख्यमंत्री कोण आहे आसाम राज्याचे? तर हेमंत बिस्वा शर्मा आणि ते BJP पक्षाचे आहेत. राज्यपाल कोण आहेत? तर जगदीश मुखी. आणि आसाम राज्यामध्ये एकूण जिल्हे किती आहेत? तर एकूण जिल्हे आहेत 34. लोकसभा सीट्स किती आहेत? तर 14. राज्यसभा सीट्स किती आहेत? तर 7. विधानसभा सीट्स किती आहेत? तर 126. आणि उच्च न्यायालय कोणते आहे? आसाम राज्याचे उच्च न्यायालय कोणते आहे? तर गुवाहाटी उच्च न्यायालय. मग गुवाहाटी उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश कोण आहेत? तर सुधांशु धुलिया. मग आता मित्रांनो, आसाम राज्यामध्ये कोणकोणती धरणं आहेत? तर पगलाडिया, खडोंग, उमरोंग, सुबनसिरी लोअर धरण, कार्बी धरण, तसेच लंगपी दाम धरण इत्यादी धरणं आहेत आसाम राज्यामध्ये. आणि लोकनृत्य कोणकोणती आहेत आसाम राज्याची? तर बिहू, बागुरबुमा आणि भोरट आणि झुमूर. तसेच राष्ट्रीय उद्यान कोणकोणते आहेत आसाम राज्याचे? तर काझीरंगा नॅशनल पार्क, म्हणजे राष्ट्रीय उद्यान म्हणजे नॅशनल पार्क म्हणतात मित्रांनो. डिब्रू सायखोवा नॅशनल पार्क, ओरंग, दोहिंग, पटकी, रायमोना, माजुली, लोखोवा आणि वाईल्ड लाईफ राष्ट्रीय उद्यान इत्यादी राष्ट्रीय उद्यान आहे आसाम राज्यामध्ये. मग अशा प्रकारे मित्रांनो, मी पूर्ण 10 प्रश्न तुम्हाला व्यवस्थितपणे समजावून सांगितले. आणि आता एक शेवटचा प्रश्न आहे, तो तुमच्यासाठी. मग प्रश्न असा आहे, हिंदी भाषा दिवस केव्हा साजरा केला जातो? तर मी तुम्हाला ऑप्शन दिलेला आहे मित्रांनो. जर तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर येत असेल तर तुम्ही बिंदास कमेंट बॉक्समध्ये टाईप करून तुम्ही मला याचं उत्तर सांगू शकतात. आणि जर तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर माहीत नसेल तर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये याचं उत्तर आपण बघणार आहोत. अशा प्रकारे मित्रांनो, मी पूर्ण 10 प्रश्न तुम्हाला व्यवस्थितपणे समजावून सांगितलेले आहेत आणि एक प्रश्नसुद्धा तुम्हाला दिलेला आहे. आशा करते व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, आणि आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. तसेच स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या 10 विद्यार्थ्यांपर्यंत आपला व्हिडिओ नक्की पोहोचवा. आणि मित्रांनो, तुम्हाला टोक्यो पॅरालिम्पिक आणि टोक्यो ऑलिम्पिक 2021चा अभ्यास करायचा असेल तर ते सुद्धा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती उपलब्ध आहेत. आणि तसेच आता नुकतेच राज्यपाल आणि मुख्यमंत्री बदललेले आहेत राज्याचे, तर तो सुद्धा व्हिडिओ मी तयार केलेला आहे आणि तो सुद्धा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती उपलब्ध आहे. तर तुम्हाला हे 3 व्हिडिओ बघायचे असतील तर मी तुम्हाला त्या व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देईल, तर तुम्ही त्या लिंकवर क्लिक करून ते व्हिडिओ बघू शकता. अशा प्रकारे मित्रांनो, चला तर मग आपण व्हिडिओला इथेच विराम देऊया आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद.